Welcome friends, welcome into my YouTube channel English Grammar by Bankar sir. Today we are going to discuss on a very important grammatical term, that is direct and indirect speech. In the exam of standard 5th to standard 10th, standard 12th, and also in the exam of graduation, we find at least one activity on direct and indirect speech. का एक तरी क्वेश्चन, एक तरी ॲक्टिव्हिटी ही इंग्लिशच्या कोणत्याही वर्गाच्या एक्झाममध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचवरती विचारलेलीच असते. काही वेळेला चेंज द नॅरेशन म्हणून क्वेश्चन येत असतो, काही वेळेला चेंज द डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच येतो, काही वेळेला चेंज द इनडायरेक्ट स्पीच इंटू डायरेक्ट स्पीच असं देखील त्या ठिकाणी विचारलं जातं. काही वेळेला चेंज द नॅरेशन असं विचारलं जातं. तर या सगळ्या संकल्पना कशा आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यानंतर 100% तुमचा डायरेक्ट इनडायरेक्ट विषयीच्या ज्या काही शंका कुशंका असतील त्या संपूर्णपणे डोक्यातून त्या ठिकाणी समाधान तुमचं होईल अँड यू गेट 100% मार्क्स इन द ॲक्टिव्हिटी ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. देन लेट स्टार्ट. बघूया तर मग व्हॉट इज डायरेक्ट स्पीच. कशाला डायरेक्ट स्पीच म्हणायचं, तर बोलणाऱ्याचे शब्द जेव्हा जसेच्या तसे मेन्शन केले जातात, अवतरण चिन्हामध्ये लिहिले जातात बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे, तेव्हा त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो. जसं उदाहरणार्थ या ठिकाणी आहे पहा, रुपाली सेड टू अजय व्हेअर डू यू लिव्ह. मग यामध्ये बोलणाऱ्याचे शब्द कोणते आहेत, तर व्हेअर डू यू लिव्ह कशात लिहिले आहेत, अवतरण चिन्हात. ओके. आणि बोलणारा जो आहे तो स्पीकर, ऐकणारा जो आहे तो लिस्नर, तर या अवतरण चिन्हाच्या बाहेर आलेली असतात. आता या ठिकाणी डायरेक्ट स्पीच जे आहे ते या डायरेक्ट स्पीचमध्ये दोन भाग असतात. एक अवतरण चिन्हा बाहेरचा भाग, दुसरा अवतरण चिन्हाच्या आतला भाग. अवतरण चिन्हाच्या बाहेर काय काय असतं, तर स्पीकर असतो. कोणता आहे या वाक्यात, रुपाली, अगदी बरोबर आहे. लिस्नर असतो. कोणता आहे, अजय. काही वेळेला लिस्नर हा अवतरण चिन्हाच्या आतमध्ये सुद्धा येतो, काही वेळेला लिस्नर वाक्यात येतच नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. अवतरण चिन्हाबाहेरचा दुसरा भाग समजला तुम्हाला, लिस्नर. पहिला स्पीकर, दुसरा लिस्नर, आणि तिसरा जो स्पीकरसोबतच असतो तो आहे रिपोर्टिंग व्हर्ब. स्पीकरला जोडूनच तो येत असतो, तो रिपोर्टिंग व्हर्ब. जसं या वाक्यात कोणतं आलेलं आहे, सेड टू. ह्या रिपोर्टिंग व्हर्बला खूप किंमत आहे, आपल्याला ते वाक्यानुसार बदलावं लागतं. आणि रिपोर्टिंग व्हर्बचं काळ जो टेन्स आहे तो देखील आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. जर तो प्रेझेंट टेन्स असेल तर वाक्यात बदल होत नाही टेन्सचा, आणि जर तो पास्ट टेन्स असेल तरच वाक्यामध्ये टेन्सचे चेंजेस होतात. तर रिपोर्टिंग व्हर्ब तुम्हाला समजलेला आहे. अवतरण चिन्हाबाहेरचे तीन भाग, पहिला स्पीकर, रिपोर्टिंग व्हर्ब आणि लिस्नर. ओके. अवतरण चिन्हातले कोणते भाग आहेत, तर अवतरण चिन्हामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे रिपोर्टेड स्पीच हे अवतरण चिन्हात आलेलं असतं, आणि रिपोर्टेड स्पीचचा प्रकार आपल्याला ओळखायचा असतो. रिपोर्टेड स्पीच हे कोणत्या प्रकारचे असतात, मग ते असर्टिव्ह असू शकतं म्हणजे विधानार्थी, ते इंट्रॉगेटिव्ह असू शकतं म्हणजे प्रश्नार्थक, ते आणखी कोणतं असेल, एक्सक्लामेटरी, अगदी बरोबर आहे. किंवा ते काय असू शकतं, इम्पेरेटिव्ह, किंवा ते लेट्सनं सुरू झालेलं असू शकतं. ओके. तर त्याचा कोणता प्रकार आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा असतो, कारण त्याच्यानुसारच आपल्याला रिपोर्टिंग व्हर्ब घ्यावं लागतं. ओके. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल का डायरेक्ट स्पीचमध्ये अवतरण चिन्ह बाहेर स्पीकर, लिस्नर आणि रिपोर्टिंग व्हर्ब असतं, तर अवतरण चिन्हामध्ये रिपोर्टेड स्पीच असतं, बोललेले शब्द असतात. ओके. आता पाहूयात आपण इनडायरेक्ट स्पीच किंवा इनडायरेक्ट नॅरेशन, ज्याला आपण इनडायरेक्ट नॅरेशनसुद्धा म्हणतो किंवा इनडायरेक्ट स्पीचसुद्धा म्हणतो. तर बोलणारे शब्द जेव्हा थर्ड पर्सनच्या भाषेत बदलून लिहिले जातात, किंवा बोलणाऱ्याचे शब्द जेव्हा त्या ठिकाणी जो रायटर आहे त्याच्या भाषेत त्या ठिकाणी नॅरेट केले जातात, तेव्हा त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतो. आता हे लक्षात ठेवायचं, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट या लिहिण्याच्या पद्धती आहेत, म्हणजे रायटिंगच्या पद्धती आहेत. तर लिहित असताना आपण ते कसं लिहिलं, जसेच्या तसं लिहिलं बोलणाऱ्याचे शब्द म्हणजे डायरेक्ट स्पीच, आणि जर ते बदलून लिहिले आपल्या भाषेत म्हणजे ते इनडायरेक्ट स्पीच. लक्षात आलं या ठिकाणी. ओके. तर इनडायरेक्ट स्पीच जे आहे तर उदाहरण याचं पहा, रुपाली आस्क अजय व्हेअर ही लिव्ड. यामध्ये पाहिलं आपण रुपालीचे शब्द जसे तसे न लिहिता ते रायटरनं स्वतःच्या भाषेत बदलून लिहिलेत. कळालं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जेव्हा थर्ड पर्सनचे किंवा नॅरेटरच्या भाषेमध्ये शब्द बदलून लिहिले जातात, बोललेले शब्द, तेव्हा त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच असे म्हणत असतो. आता इनडायरेक्ट स्पीच कोणत्या प्रकारचे जरी असलं डायरेक्ट स्पीचमध्ये, तरी इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला ते वाक्य विधानार्थी करायचं आहे. जसं बघा, आपलं रुपाली सेड टू अजय या वाक्यामध्ये आपण पुढे काय घेतलं होतं, अवतरण चिन्हातलं वाक्य व्हेअर डीड ही व्हेअर डू यू लिव्ह असं ते वाक्य होतं, जे इनडायरेक्टमध्ये केल्यानंतर व्हेअर ही लिव्ड म्हणजे ते विधानार्थी स्वरूपात बदलले. शेवटी पूर्णविराम आला आहे. डायरेक्टमध्ये त्याच्यात क्वेश्चन मार्क होता, याच्यामध्ये त्याचं काय आलेलं आहे,
तर विधानार्थी आहे. ते लक्षात ठेवायचं. इनडायरेक्ट स्पीचमध्ये जेव्हा आपण वाक्य बदलतो तेव्हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याला विधानार्थीच करावं लागतं. लक्षात आले सगळ्यांना? ओके. तर पाहूयात आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असताना काय काय बदल करायचे. तर सगळ्यात पहिला बदल या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे का डायरेक्ट स्पीचचे वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलत असताना पहिला बदल आहे का इनडायरेक्ट स्पीचची सुरुवात नेहमी स्पीकरनं करायची. म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये सगळ्यात पहिले काय घ्यायचा? स्पीकर. स्पीकर घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार, तुम्हाला सांगितलं अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार ओळखायचा, तर त्या वाक्याच्या प्रकारानुसार रिपोर्टिंग व्हर्ब आपल्याला बदलून घ्यायचं आहे. नवीन रिपोर्टिंग व्हर्ब त्या ठिकाणी घ्यायचं. जसं जर का असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर आपल्याला सेड किंवा टोल्ड हे त्या ठिकाणी घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं सेड किंवा घ्यायचं. जर लिस्नर नसेल तर सेड, लिस्नर असेल तर टोल्ड. ओके. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जर का असेल तर आस्क, कारण प्रश्न विचारला जातो म्हणून आस्क आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारले जातं म्हणून एक्सक्लेम. जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल म्हणजे जसं काय असते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञा असते म्हणून रिक्वेस्टेड असेल, ऑर्डर्ड असेल, कमांडेड असेल या प्रकारचे रिपोर्टिंग वर्ब यूज केले जातात. आणि लेट्सचं वाक्य असेल तर सजेस्टेड, कारण लेट्स काय दाखवत असतं? सजेशन दाखवत असतं, सुचवत असतं. कळालं? रिपोर्टिंग वर्ब कशी घ्यायची समजलेत तुम्हाला? अगदी सोपं आहे रिपोर्टिंग वर्ब. ज्या प्रकारचं वाक्य त्या प्रकारचं रिपोर्टिंग वर्ब. विधान केलं जातं म्हणून सेड किंवा टोल्ड. इंट्रोगेटिव्ह प्रश्न विचारला जातो म्हणून आस्क, आणि त्यासोबत एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गार असतात म्हणून एक्सक्लेम्ड, आणि इम्पेरेटिव्ह आज्ञा असते म्हणून रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर्ड, आणि लेट सजेशन असतं म्हणून सजेस्टेड. किती सोपं आहेत नाही रिपोर्टिंग वर्ब? सहजपैकी तुम्ही लक्षात ठेवू शकता रिपोर्टिंग वर्ब वाक्यामध्ये कसं यूज करायचं. 2 नियम घेतलेत आपण. सुरुवातीला स्पीकर, 2 नंबरला रिपोर्टिंग वर्ब चेंज करून घ्यायचं. नंबर 3ला काय करायचं तर वाक्याच्या प्रकारानुसार आपल्याला कंजक्शन त्या ठिकाणी घ्यायचं असते. पण तत्पूर्वी जर वाक्यात लिस्नर आला असेल तर तो लिस्नर घ्यायचा आहे, आणि जर लिस्नर आला नसेल तर लिस्नर घ्यायची गरज नाही. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. मग त्यासोबत चौथा नियम कोणता आहे तर अवतरण चिन्ह काढून टाकायचे आणि अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार आपल्याला काय घ्यायचं आहे? कंजक्शन घ्यायचं आहे. बघा कसे नियम आहेत. पहिला स्पीकर नंतर रिपोर्टिंग वर्ब बदलून घ्यायचे वाक्याच्या प्रकारानुसार. नंबर 3ला काय घ्यायचं आहे तुम्हाला? अगदी बरोबर आहे, लिस्नर घ्यायचं आहे. आला असेल तर, नसेल आला तर नाही घ्यायचं आहे. आणि नंबर 4ला अवतरण चिन्ह करून काय घ्यायचं आहे? कंजक्शन घ्यायचं आहे. कंजक्शन पण कशानुसार आहे? वाक्याच्या प्रकारानुसार आहेत. बघितलेत आपण वाक्याचे प्रकार या ठिकाणी. पहिला असर्टिव्ह असेल तर दॅट घ्यायचं. एक्सक्लेमेटरीसाठी सुद्धा दॅट आहे, म्हणजे दोन्ही प्रकारच्या वाक्यांसाठी दॅट आहे, असर्टिव्ह आणि एक्सक्लेमेटरीसाठी. जर वाक्य काय असेल तर जर वाक्य हे इम्पेरेटिव्ह असेल तर इम्पेरेटिव्हसाठी टू किंवा नॉट टू. नॉट टू केव्हा घ्यायचं? जर डोंटनं इम्पेरेटिव्हची सुरुवात झाली असेल तर डोंट काढायचं, नॉट टू घ्यायचं. पण जर साधं इम्पेरेटिव्ह असेल तर टू घ्यायचं. जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स 2 प्रकारचे असतात. WH क्वेश्चन असेल तर आलेला WH शब्द घ्यायचा, आणि व्हर्बल क्वेश्चन असेल तर इफ किंवा व्हेदर हे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. यस नो टाईप क्वेश्चन आपण त्यालाच म्हणतो, ज्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. आणि त्यासोबतच जर लेट्सचं वाक्य असेल तर लेट्सच्या वाक्यामध्ये दॅट दे शूड किंवा दॅट वी शूड हे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं असतं. जर स्पीकर हा आय असेल, आय वी, तर दॅट वी शूड घेतात, आणि इतर स्पीकरसाठी दॅट दे शूड घेतात. ओके. तर अशा पद्धतीनं कंजक्शन. बघा रिपीट एकदा परत सांगतोय. स्पीकर नंतर रिपोर्टिंग वर्ब वाक्याच्या प्रकारानुसार. लिस्नर आला असेल तर घ्यायचा, नसेल तर नाही घ्यायचा. आणि त्यानंतर आहे कंजक्शन, ते पण वाक्याच्या प्रकारानुसार. असर्टिव्ह एक्सक्लेमेटरीसाठी दॅट, इंट्रोगेटिव्हसाठी येस 2 प्रकारचे इंट्रोगेटिव्ह आहेत. येस नोसाठी इफ, आणि जर WH असेल तर आलेला WH शब्द. इम्पेरेटिव्ह असेल तर टू किंवा नॉट टू, डोंट असेल तर नॉट टू घ्यायचं आहे. आणि लेटच्या वाक्यासाठी दॅट दे शूड. ओके. आता आपल्याला बघायचं आहे डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचमध्ये या ठिकाणी पुढचा बदल काय आहे तर अवतरण चिन्हातील वाक्य हे विधानार्थी स्वरूपात बदलून घ्यायचे. हे सर्वांनी महत्त्वाचं शिकून घ्यायचं का विधानार्थी स्वरूपात वाक्य बदलायचं म्हणजे नक्की काय करायचं तर पहिले कर्ता, ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, सब्जेक्ट नंतर व्हर्ब, ही आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्सची रचना असते. यस प्लस व्ही या रचनेमध्ये त्या वाक्याला आपल्याला बदलून घ्यायचं असते. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. आणि त्या वाक्यातले काळाचे, सर्वनामांचे, स्थळ काळदर्शक शब्दांचे बदल आपल्याला त्या ठिकाणी करायचे असतात. आता यातला सगळ्यात पहिला बदल जो आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो आहे सर्वनामांचा बदल. सर्वनामाचा बदल करत असताना स्पीकर आणि लिस्नर हे नक्की पुरुष आहेत का स्त्री आहेत, एकवचनी आहेत का अनेकवचनी आहेत, हे आपण त्या ठिकाणी पाहायचं आणि त्यानुसार ते बदल आपल्याला करायचे असतात. ओके.
आता यामध्ये एक महत्त्वाची क्लॉज लक्षात ठेवायची आहे का जर वाक्याचा स्पीकर आय किंवा वी असेल तर आपण या फर्स्ट पर्सनचे बदल करायचे नसतात. फर्स्ट पर्सन सर्वनाम माहिती आहेत ना सगळ्यांना, आय, वी, मी, माइन, माय, माय सेल्फ, अस, अवर सेल्फ, वी यांची बदल त्या ठिकाणी होत नाही जर स्पीकर आय किंवा वी असेल तर. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, कसे कसे बदल होतात बघा या ठिकाणी दिलेत तुम्हाला. जर वाक्याचा स्पीकरनुसार होणारे बदल, स्पीकर जर पुरुष असेल तर काय बदल होतात, स्त्री असेल तर काय बदल होतात बघा. आय जर का डायरेक्टमध्ये असेल तर इनडायरेक्टमध्ये त्याचं ही किंवा सी करायचं. म्हणजेच कसं, पुरुष असेल तर ही, स्पीकर पुरुष असेल तर ही, स्पीकर स्त्री असेल तर शी, आहे का नाही. ओके, मी असेल तर हिम किंवा हर, यात पुरुष स्त्री समजले ना तुम्हाला, अगदी बरोबर आहे. माय असेल तर हिज किंवा हर, माइन असेल तर हिज किंवा हर्स. ओके, माय सेल्फ असेल तर हिमसेल्फ किंवा हर सेल्फ, यातलं पुरुषासाठी कोणतं, हिमसेल्फ, पुरुष जर स्पीकर असेल, स्पीकर जर पुरुष असेल तर, आणि स्पीकर जर स्त्री असेल तर हर सेल्फ. आणि वीचं दे, अचं देम, अवरचं येस देअर, अवर सेल्फचं देम सेल्फ्स. या पद्धतीचे किती सोपे बदल आहेत हे. ओके, आता लिस्नरनुसार कसे बदल होतात ते पहा. यू आता दोन प्रकारे यूज केलं जातं. यू वाक्यामध्ये कर्ता म्हणून पण यूज केलं जातं, सब्जेक्ट म्हणून, आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणून सुद्धा यूज केलं जातं. मग जर यू हे सब्जेक्ट म्हणून आलं असेल तर त्याचा बदल ही, सी किंवा दे, अनेक वचनी असेल तर दे हे लक्षात ठेवायचं. पुरुष असेल तर ही, स्त्री असेल तर शी. जर ते कर्म म्हणून यूज केलं असेल यू, ऑब्जेक्ट म्हणून, तर हिम, हर किंवा देम. पुरुषासाठी हिम, स्त्रीसाठी हर, येस. आणि जर का अनेक वचनी असेल तर देम. युवरचा बदल हिज, हर, दिअर. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हिज कोणासाठी, पुरुषासाठी. पुरुष लिस्नर असेल तर हिज, स्त्री असेल तर हर. ओके, युअर सेल्फ, युअर सेल्फचा बदल हिमसेल्फ किंवा हर सेल्फ. पुरुषासाठी हिमसेल्फ, स्त्रीसाठी हर सेल्फ. लिस्नरनुसार आहे हां. इथे लिस्नर बघायचं काय आहे तर ही यूचे बदल. युअर सेल्फचा बदल काय होतो, देम सेल्फ्स. अशा पद्धतीने या ठिकाणी लिस्नरनुसार हे यूचे बदल होतात. आणि स्पीकरनुसार हे अगदी बरोबर आहे फर्स्ट पर्सनचे बदल होतात. म्हणजे आय, वी, दे, यू, आय, वी याचे जे संदर्भात बदल आहेत तर ते स्पीकरनुसार होतात. आणि यू संदर्भातले बदल हे लिस्नरनुसार होतात. हे सर्वांनी काय करायचं, लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगायचं का, अगदी बरोबर आहे. स्पीकरनुसार होणारे बदल हे फर्स्ट पर्सनचे असतात, लिस्नरनुसार बदल हे सेकंड पर्सनचे असतात, आणि दोन्हीचे बदल कशामध्ये करायचे असतात, थर्ड पर्सनमध्ये करायचे असतात. लक्षात आलं या ठिकाणी. म्हणजे आय, वी, मी, माय, माइन, माय सेल्फ, वी, अस, अवर सेल्फ याचे बदल स्पीकरनुसार करायचे. आणि यू, युअर, युअर सेल्फ, युअर सेल्फ्स याचे बदल लिस्नरनुसार करायचे. ओके, म्हणजे ते पुरुष आहे का स्त्री आहे हे बघून. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मधले काळाचे बदल काय आहेत तर काळाच्या बदलासंदर्भात सुरुवातीलाच मी सांगितलं रिपोर्टिंग व्हर्ब महत्त्वाचा आहे. रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर काळाचे बदल करायचे नाहीत. रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तरच काळाचे बदल करायचे असतात. फ्युचरमध्ये असेल तर देखील काळाचे बदल करायचे नाही. जर रिपोर्टेड स्पीच सुविचार असेल, म्हण असेल, युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर त्यामध्ये देखील काळाचे बदल करायचे नसतात. हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि त्यासोबतच आता रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल तर आपल्याला काळाचे बदल कसे करायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता काळाचे बदल करायचे म्हणजे नक्की काय बदलायचं, त्यातला सब्जेक्ट वर्ब बदलायचं का? हां, फक्त व्हर्ब बदलायचा, सब्जेक्ट नाही बदलायचा. तर व्हर्ब पॅटर्न आपल्याला फक्त काळाच्या बदलामध्ये चेंज करायचा असतो. तो व्हर्ब पॅटर्न कसा चेंज करायचा ते पाहूयात आपण. बघा या ठिकाणी डायरेक्ट स्पीचमध्ये काय असेल त्याचं इनडायरेक्टमध्ये कसं चेंज होतो. जर डायरेक्टमध्ये ॲमेजार असेल तर इनडायरेक्टमध्ये वाजवेअर होतं, म्हणजे प्रेझेंटचं पास्ट. सरळ आहे. हॅव हॅज असेल तर हॅड, प्रेझेंटचं पास्ट आहे. जर शाल विल असेल तर वूड. इथं लक्षात ठेवायचं शालचं शूड नाही, शालचं देखील वूडच करायचं आहे. ओके, डू डज प्लस V1 असेल, इथे लक्षात ठेवायचं डू डज प्लस V1 असेल तर त्याचं V2 करायचं आहे, म्हणजे डू डज काढून टाकायचं आहे आणि V2 घ्यायचं आहे, म्हणजे पास्ट टेन्स रूप घ्यायचं आहे क्रियापदाचं. आणि जर का डू डज प्लस नॉट प्लस V1 असेल तर मात्र या ठिकाणी डू डजचं डीड नॉट करायचं आहे आणि V1 जसं आहे तसंच ठेवायचं. बघा इथे लक्षात ठेवायचं डू डजचं जर डीड केलं तर V1चं V2 होत नाही, त्याचं V1च राहतं. हे लक्षात ठेवा. डीड प्लस V1 असेल तर त्याचं हॅड प्लस V3 करायचं आहे. जर V1 किंवा V5 म्हणजे पहिलं रूप किंवा पाचवं रूप असेल क्रियापदाचं तर त्याचं पास्ट टेन्स रूप घ्यायचं आहे V2, आहे का नाही. जर V2 असेल म्हणजे पास्ट टेन्स रूप आलं असेल तर त्याचं काय करायचं आहे हॅड प्लस V3 करायचं आहे, म्हणजे हॅड घेऊन क्रियापदाचं तिसरं रूप. कॅनचं कूड, मेचं माईट. किती सोपे बदल आहेत नाही हे टेन्सनुसार सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. प्रेझेंट टेन्सचा पास्ट टेन्स करायचा,
जर पास्ट टेन्स असेल तर त्याचा पास्ट परफेक्ट करायचा. दोनच नियम लक्षात ठेवायचे. प्रेझेंट टेन्स असेल तर पास्ट टेन्स आणि पास्ट टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट. कळालं या ठिकाणी. आणि जर फ्युचर असेल म्हणजे विल असेल त्याचं उड करायचं. इतर कुठलाही बदल त्याच्यामध्ये नसतो. समजला सगळ्यांना टेन्सचा किती सोपा बदल आहे. ओके. आता आपल्याला पाहायचं आहे स्थळ काळ दर्शक शब्दांचे बदल. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. इथं असेल तर तिथं म्हणायचं. म्हणजे जसं हिअरचं दिअर, धिसचं दॅट आहे का नाही. हिअरचं दिअर, धिसचं दॅट, दिसचं दोज, नावचं देन. बरोबर आहे. टुडेचं दॅट डे, यस्टरडेचं द नेक्स्ट द डे बिफोर आहे का नाही. टुमॉरोचं द नेक्स्ट डे, टू नाईटचं दॅट नाईट आणि धिस इयरचं दॅट इयर. अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये स्थळ काळदर्शक शब्दांचे बदल आपल्याला करायचे असतात. काही इतरसुद्धा बदल आपल्याला करायचे असतात. जसं पुन्हा पुन्हा आलेले शब्द आपल्याला टाळायचे असतात, ते एकदाच घ्यायचे. शेवटी पूर्णविराम द्यायचा, कारण आपल्याला पाहिलं आहे का डायरेक्टचं वाक्य इनडायरेक्टमध्ये करताना त्याला विधानार्थी करून घ्यावं लागतं. ओके. तर अशा पद्धतीने हे बदल सर्वांनी लक्षात ठेवायचे डायरेक्टचं वाक्य इनडायरेक्ट करताना. थोडक्यात सांगू का मी. अगदी बरोबर आहे. रिकॅप्च्युलेट करू आपण त्याला सगळ्यांना. रिकॅप्च्युलेट करत असताना लक्षात काय ठेवायचं आहे. सगळ्यात पहिले स्पीकर घ्यायचा. नंबर 2ला रिपोर्टिंग वर्ब वाक्याच्या प्रकारानुसार बदलायचं. नंबर 3ला लिस्नर आला असेल तर घ्यायचा, नाही तर काढून टाकायचा. नंबर 4ला अवतरण चिन्ह काढून टाकायचे आणि कंजक्शन घ्यायचे वाक्याच्या प्रकारानुसार. नंबर 5ला रिपोर्टेड स्पीचमध्ये सर्वनामांचे आणि काळांचे आणि स्थळ काळदर्शक शब्दांचे 3 प्रकारचे बदल करायचे आहेत. सर्वनामांचे बदल कसे करायचे आहेत तर फर्स्ट पर्सन सर्वनामांचे बदल स्पीकरनुसार करायचे आहेत. सेकंड पर्सन सर्वनाम जे आहेत जसं यू संदर्भातले ते लिस्नरनुसार बदलायचे आहेत. आणि आपण काय करायचे पुन्हा आणखी काळांचे बदल जे आहेत प्रेझेंट टेन्स असेल तर पास्ट टेन्स करायचा. फ्युचर टेन्स असेल विल आलं असेल त्याचं उड करायचं आहे आपल्याला. कॅनचं कूड करायचं आहे, मेचं माईट करायचं आहे, ऐका नाही. आणि जर का पास्ट टेन्स आला असेल तर त्याचा पास्ट परफेक्ट करायचा आहे. लक्षात आलं. सिम्पल पास्टचा पास्ट परफेक्ट करायचा आहे. प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट होईल. सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर सिम्पल पास्ट होईल. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस होईल. म्हणजे सरळ प्रेझेंटचा पास्ट होतो आणि पास्टचा पास्ट परफेक्ट होतो. एवढे बदल तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचे टेन्सचे. आणि स्थळ काळदर्शक शब्दांचे बदल कोणते करायचे आहेत. हिअरचं दिअर सारखं, धिसचं दॅट सारखं ऐका नाही, किंवा नावचं देन, यस्टरडेचं अगदी बरोबर द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर, टुमॉरोचं द नेक्स्ट डे, टुडेचं दॅट डे, या पद्धतीनं. ओके. आणि महत्त्वाचा बदल म्हणजे रिपोर्टेड स्पीच कोणत्याही प्रकारचं असलं तर त्याला आपल्याला विधानार्थी स्वरूपात बदलून घ्यायचं असतं. ओके. विधानार्थी स्वरूप म्हणजे यस प्लस व्ही या स्वरूपात बदलायचं असतं. चला तर एक्झाम्पल पाहूयात आपण. एक एक्झाम्पल दिलं मी इथं तुम्हाला. सचिन सेड टू मीना, आय रिक्वेस्ट यू टू गिव्ह मी युअर ओट. आता या वाक्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर अवतरण चिन्हा बाहेरचा भाग आणि अवतरण चिन्ह आतला भाग. अवतरण चिन्हाच्या बाहेर कोणता भाग आलेला आहे. सचिन सेड टू मीना. यामध्ये काय काय ओळखायचं असतं. स्पीकर, लिस्नर, रिपोर्टिंग वर्ब. कोणता आहे स्पीकर. सचिन. लिस्नर मीना आणि रिपोर्टेड स्पीच सेड टू. अवतरण चिन्हाच्या आतला भाग काय आला. आय रिक्वेस्ट यू टू गिव्ह मी युअर ओट. ओके. चला तर मग आपण आता बदलूयात हे वाक्य. सगळ्यात पहिले आपल्याला काय घ्यायचा. स्पीकर घ्यायचा. काय घेतला आपण. सचिन. आपल्याला रिपोर्टिंग वर्ब बदलायचं आहे. कशानुसार. रिपोर्टेड स्पीचच्या प्रकारानुसार. रिपोर्टेड स्पीचचा प्रकार शेवटी फुल स्टॉप आहे, सुरुवात सब्जेक्ट नाही म्हणजे विधानार्थी आहे म्हणून टोल्ड घेतलं आहे. आणि त्यानंतर घ्यायचं तुम्हाला लिस्नर. कोणता आहे. मीना. अवतरण चिन्ह काढायचं आणि काय करायचं. कंजक्शन. कंजक्शन्सनुसार कशानुसार घ्यायचं. रिपोर्टेड स्पीचनुसार. कोणता आहे प्रकार रिपोर्टेड स्पीचचा. अगदी बरोबर आहे. विधानार्थी म्हणून दॅट घेतलं आहे. आणि आता रिपोर्टेड स्पीचमधले बदल करायचे आहेत. मग आता आयचा बदल अगदी बरोबर आहे स्पीकरनुसार. म्हणून सचिनचा बदल काय होतो. येस आयसाठी ही पुरुष आहे सचिन. ओके. काळाचा बदल आहे तर रिक्वेस्टचं काय केलं. रिक्वेस्टेड. V1 होतं V2 केलं आहे. कळालं. प्रेझेंटचं पास्ट. यू कोणानुसार असतो. यूचा बदल लिस्नरनुसार. मग मीना काय आहे. स्त्री आहे म्हणून यूचा बदल हर. टू गिव्ह इन्फिनिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये कुठलेही बदल होत नसतात इन्फिनिटिव्हमध्ये. इन्फिनिटिव्ह जशी आहेत तसेच राहतात. कळालं. त्यानंतर पुढचा काय आलेला आहे. मी म्हणजे फर्स्ट पर्सनचा बदल आहे म्हणजे स्पीकरनुसार. म्हणून सचिननुसार मीचं काय होईल. हिम. कळालं. युवर काय आहे. सेकंड पर्सन म्हणजे कोण आहे. मीना. लिस्नर आहे सेकंड पर्सन म्हणून या ठिकाणी युवरचा बदल काय होतो. हर. आणि मग ओट शेवटी जसं आहे तसंच. लक्षात आलं सगळ्यांना. स्पीकरनुसार कोणाचे बदल फर्स्ट पर्सनचे. लिस्नरनुसार कोणाचे बदल सेकंड पर्सनचे. प्रेझेंट टेन्सचा पास्ट टेन्स. काय अडचण याच्यामध्ये. ओके.
पाहूयात आपण इतर काही एक्झाम्पल दिलेत पहा. आय हॅव हेल्प यू इन दिस मॅटर, राणी सेड. काय होईल वाक्य मग? स्पीकर कोण? राणी, म्हणून सुरुवातीला राणी. रिपोर्टिंग वर्ब कोणतं घेतलं या ठिकाणी आपण? सेड आहे. तर सेडचं सेडच का ठेवलं आपण? कारण अवतरण चिन्हातलं वाक्य काय आहे? विधानार्थी आहे, म्हणून सेड जसंच्या तसं. लिस्नर आलाय का? नाही, म्हणून नाही घेतला. वाक्य जोडण्यासाठी अवतरण चिन्ह काढून विधानार्थी आहे म्हणून दॅट घेतलं. पुढे आयचा बदल स्पीकरनुसार, राणीनुसार सी आहे का नाही. ह्यावचा बदल पास्ट टेन्स हॅड. हेल्प जसं आहे तसंच आलं. मग त्यामुळं यूचा बदल लिस्नरनुसार आलाय का? लिस्नर नाही, म्हणून आपण त्या यूचा बदल हर घेऊ शकता किंवा हिम पण घेऊ शकता. ओके. आणि बाकी उरलेला भाग कोणता आहे? इन धिस. धिसचा बदल दॅट. इन धिस मॅटर. तर इन दॅट मॅटर वाक्य काय झालं? राणी सेड दॅट सी हॅड हेल्प हर इन दॅट मॅटर. काय अडचण याच्यामध्ये? ओके. पुढचं, अजय सेड इम्पॉसिबल ही डिडंट डू इट. आता या वाक्यामध्ये आपल्याला स्पीकर कोण आहे? अजय, म्हणून वाक्याची सुरुवात अजयने. आता या ठिकाणी काय आहे? वाक्य विधानार्थी आहे, म्हणून या ठिकाणी सेड जसंच्या तसं घेतलं आहे. त्यासोबत अवतरण चिन्ह काढलेत. वाक्य जोडण्यासाठी काय घेतलं आहे आपण? दॅट, कारण विधानार्थी वाक्य आहे. आता इथे इम्पॉसिबल हा एकच शब्द आला होता, तर एकच शब्द आला असेल तर तो तसा नाही लिहायचा, तो पूर्ण वाक्याच्या स्वरूपात लिहायचा. म्हणून काय घेतलं आपण? इट वॉज इम्पॉसिबल. इम्पॉसिबलचं रूपांतर कशात केलं? इट वॉजमध्ये केलं. ओके. इट वॉज इम्पॉसिबल. पुन्हा आणखीन वाक्य सेपरेट पुढचं आहे म्हणून दॅट घ्यावं लागलं. आणि मग त्या ठिकाणी ही जसं आहे तसंच, म्हणून ही डिडंट आपण पाहिले V2 किंवा सिम्पल पास्ट असेल त्याचा पास्ट परफेक्ट करायचा असतो, म्हणून ही हॅड नॉट डन इट. ओके. या पद्धतीने याचा बदल केला. पुढचं सेंटेन्स, राजेश सेड टू राधा विल यू कॉल मी. मग वाक्य काय होईल सांगा? राजेश सेड आस्क राधा. इथं आस्क का घेतलं? कारण क्वेश्चनचं वाक्य होतं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स होतं. तर राजेश आस्क राधा वाक्य जोडण्यासाठी आपण इफ घेतलं. काय घेतलं? कारण हे व्हर्बल क्वेश्चन आहे. इफ. आता इथं विल यू आहे, त्याचं आपल्याला असर्टिव्ह करायचं आहे, म्हणून यू विल असा बदल घ्यायचा. म्हणून यूचा बदल पहिले केला. यूचा बदल सी, कारण यूचा बदल लिस्नरनुसार होतो. लिस्नर इथं राधा आहे म्हणून सी. आणि विलचा बदल वूड, म्हणून वूड कॉल हिम. मीचा बदल हिम का केला आपण? कारण मीचा बदल स्पीकरनुसार फर्स्ट पर्सन आहे, म्हणून राजेशनुसार हिम. काय अडचण याच्यामध्ये? तर अशा पद्धतीने वाक्य झालं, राजेश आस्क राधा इफ सी वूड कॉल हिम. तर अशा पद्धतीनं आपण डायरेक्टचं वाक्य इनडायरेक्टमध्ये अगदी सहजगत्या बदलू शकतो. आणि सहजपणे तुम्ही हे सर्व नियम लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, त्यांना तोंडपाठ करा. आजचा व्हिडिओ वारंवार बघा, म्हणजेच तुम्हाला डायरेक्टचं वाक्य इनडायरेक्टमध्ये बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. अँड आय होप यू विल गेट आउट ऑफ मार्क इन द ॲक्टिव्हिटी ऑफ डायरेक्ट सेंटेन्स इंटू इनडायरेक्ट. चेंज द नॅरेशन म्हणून जर क्वेश्चन आला किंवा चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच म्हणून क्वेश्चन आला तर 100% तुम्ही यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवाल अशी मला खात्री या ठिकाणी आहे. ओके. आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीचमध्ये कसं रूपांतर करायचं, त्यासोबत काही डायरेक्ट स्पीचची वाक्य इनडायरेक्टमध्ये कशी बदलायची याविषयीचं आणखी फर्दर इन्फॉर्मेशन, आणखी काही अपवादात्मक वाक्य आपण आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओसोबतच पुढचा व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका. ओके. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ओके. देन स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू. थँक्स अ लॉट.